नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, कारण 60 वर्षांनंतर बहुतेक जणांची एकच तक्रार असते. ती म्हणजे पायात शक्ती नाही, चालताना दम लागतो, जिने चढताना कंबर आखडते, सकाळी उठताना गुडघे जड वाटतात आणि हळूहळू चालायची गती कमी होत जाते. मग लोकांना वाटतं की आता वय झालंय, हे सगळं होणारच. पण मित्रांनो, वास्तवात तेवढं सोपं नाही, कारण वय वाढलं तरी पाय कमजोर व्हायलाच हवेत असा नियम नाही. योग्य आहार, योग्य सवयी आणि योग्य काळजी घेतली तर 60नंतरही पाय मजबूत राहू शकतात आणि तुम्ही स्वच्छंदपणे चालू शकता, प्रवास करू शकता आणि स्वतःवर अवलंबून राहू शकता. पण आपल्याकडं काय होतं तर गोळ्या, औषधं, मलम यावर भर दिला जातो आणि शरीराला हक्काची नैसर्गिक पोषणद्रव्य मिळत नाहीत. त्यामुळे स्नायू आणि हाडं अजून कमजोर होतात. म्हणूनच आज मी तुम्हाला एका विशेष पदार्थाबद्दल सांगणार आहे, जो 60नंतर विशेषतः पायांच्या ताकदीसाठी वरदान आहे. अनेक वर्षांपासून आपल्या भारतीय स्वयंपाकात हा पदार्थ वापरला जातो. पण आता फॅशनच्या आणि जलद जीवनशैलीच्या काळात लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हळूहळू हाडं अशक्त होतात, कॅल्शियम कमी पडतं, व्हिटॅमिन डीची कमतरता वाढते आणि पायांना लवकर थकवा येतो. मित्रांनो, पाय मजबूत असणं म्हणजे फक्त चालता येणं एवढंच नाही, तर संतुलन राखण्याची क्षमता टिकून राहते, पडण्याचा धोका कमी होतो, हाडं तुटण्यापासून बचाव होतो आणि मेंदूपर्यंत रक्तपुरवठा योग्य राहतो. कारण चालणं ही केवळ सवय नाही, तर शरीरासाठी एक औषध आहे. म्हणूनच आपण पायांना मजबूत ठेवणारा आहार घ्यायलाच हवा. आता तुम्हाला नक्की प्रश्न पडेल की हा जादुई पदार्थ नेमका कोणता आहे? तर थोडा धीर धरा, कारण आधी आपण हे समजून घेऊया की पाय का कमजोर होतात. 60नंतर शरीराची चरबी वाढते, पण स्नायूंचं वजन कमी होतं. याला स्नायू क्षय असं म्हणतात. त्यात भर म्हणजे कॅल्शियम आणि प्रथिनांचं प्रमाण कमी मिळालं तर हाडं पोकळ होऊ लागतात. रक्तातील साखर वाढली तरीही स्नायू कमकुवत होतात. खराब झोप, नैराश्य आणि ताणही यामागे कारणीभूत असतात. त्यामुळे आपण फक्त मलम लावून किंवा वेदनाशामक गोळ्या घेऊन काहीच साध्य करू शकत नाही, तर मूळ कारणावर उपचार करायला हवा. आता आपण ज्या पदार्थाविषयी बोलणार आहोत तो पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ यांचं मिश्रण, म्हणजेच तिळगुळ होय. मित्रांनो, हा साधा दिसणारा पदार्थ आपल्या हाडांसाठी आणि पायांच्या शक्तीसाठी एकदम अमृतासारखा आहे. तिळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, प्रथिने आणि निरोगी चरबी असते. तर गूळ रक्त शुद्धी करतो, पचन सुधारतो आणि रक्ताला योग्य ऊर्जा देतो. त्यामुळे हा पदार्थ मिळून स्नायू आणि हाडं दोन्ही मजबूत करण्याचं काम करतो. आपल्याकडे संक्रांतीला तिळगुळ दिला जातो, कारण थंडीच्या काळात हाडांना संरक्षण मिळावं आणि शरीरात उष्णता टिकावी म्हणून हा प्रघात चालू झाला आहे. पण प्रत्यक्षात 60नंतरही रोज थोड्या प्रमाणात तिळगुळ खाल्ला तर पायांना नक्कीच फायदा होतो. मात्र इथे एक गोष्ट मी विशेष सांगणार आहे की हा पदार्थ जादू नाही. त्यामुळे उद्या खाल्ला आणि परवा पाय 20 वर्षांचे झाले अशी अपेक्षा ठेवू नये. योग्य प्रमाणात नियमितपणे खाल्ला तर हळूहळू शरीरात बदल जाणवू लागतात. सकाळी चालताना हलकेपण जाणवेल, जिने चढताना कमी त्रास होईल आणि पायात ऊर्जा टिकून राहील. यासोबत रोज किमान 20 मिनिटं चालणं, 2 ग्लास कोमट पाणी पिणं, पुरेशी झोप घेणं आणि साखरयुक्त पदार्थ कमी करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण फक्त एकच पदार्थ खाऊन आरोग्य सुधारत नाही, तर संपूर्ण जीवनशैली योग्य हवी. मित्रांनो, मला माहीत आहे की आपल्यापैकी अनेकांना वेदना इतक्या असतात की साधं चालणं देखील अवघड वाटतं. पण हार मानू नका. हळूहळू छोटे छोटे बदल करा. तिळगुळ हा त्यातील पहिली पायरी आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला अगदी नेमकं सांगणार आहे की तिळगुळ कसा खावा, किती प्रमाणात घ्यावा, कोणाला टाळावा आणि त्याचे अजून कोणते फायदे आहेत. म्हणून पुढचा भाग नक्की पहा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पायांची काळजी घ्या, कारण पाय मजबूत म्हणजे आयुष्य मजबूत. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की 60नंतर पाय मजबूत ठेवण्यासाठी तिळगुळ हा किती उपयोगी आहे. आणि आता या भागात आपण अगदी शांतपणे आणि व्यवस्थित समजून घेऊया की नेमकं तिळगुळ कसा खावा, किती प्रमाणात घ्यावा आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. कारण योग्य प्रकारे वापर केला तरच त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. सर्वप्रथम, तिळगुळ बनवताना शक्यतो साखर वापरू नका, कारण साखर शरीरात दाह निर्माण करते, वजन वाढवते आणि हाडांच्या मजबूतीवर उलट परिणाम करू शकते. त्यामुळे नेहमी गूळ आणि काळे तीळ वापरणं उत्तम. काळ्या तिळात कॅल्शियमचं प्रमाण सर्वाधिक असतं, तसेच त्यात निरोगी चरबी आणि प्रथिने मुबलक असतात. गूळ शक्यतो शुद्ध असावा. बाजारातून घेताना अत्यंत पांढरट किंवा बनावट दिसणारा गूळ टाळावा,
कारण असा गूळ रसायनांनी स्वच्छ केलेला असू शकतो, जो आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. आता आपण प्रमाणाबद्दल बोलूया. साठीनंतर रोज सुमारे 1 ते 1.5 चमचा भाजलेले तीळ आणि अर्धा ते 1 छोटा तुकडा गूळ एवढं प्रमाण पुरेसं असतं. अनेकांना वाटतं की जास्त खाल्लं तर जास्त फायदा होईल, पण तसं नाही. कारण तीळ हे उष्ण गुणधर्माचे असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले तर अंगात उष्णता वाढू शकते, आम्लपित्त होऊ शकतं. त्यामुळे मोजून खाल्लं तरच ते औषधासारखं काम करतात. तिळगुळ कधी खावा हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सकाळी उपाशीपोटी एक लहान गोळी करून खाल्ली तर ती जास्त चांगली राखते, कारण त्यावेळी शरीरातील शोषण शक्ती जास्त असते. दुसरा उत्तम पर्याय म्हणजे दुपारच्या जेवणानंतर थोडक्यात खाणं. मात्र रात्री झोपण्यापूर्वी तिळगुळ खाणं टाळा, कारण काही लोकांना त्यामुळे जडपणा किंवा ॲसिडिटी होऊ शकते. आता आपण याचे फायदे थोडे सविस्तर पाहूया. तिळात असलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे हाडं मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे हळूहळू हाडांची झीज कमी होते, गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते, स्नायूंना ऊर्जा मिळते, चालताना होणारा थकवा कमी होतो. गूळ रक्ताला शुद्ध करतो, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, पचन सुधारतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा फायदा होतो. तसेच तिळात असलेली नैसर्गिक चरबी मेंदूसाठीही लाभदायक असते, त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता टिकून राहायला मदत होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिळात असलेले सूक्ष्म घटक सांध्यांमधील कडकपणा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर येणारी आखडण हळूहळू कमी होत जाते आणि पाय जास्त चपळ वाटू लागतात. अनेक संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की जे लोक नियमित तिळगुळाचा समावेश करतात त्यांना हाडं ठिसूळ होण्याचा धोका कमी असतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त तिळगुळावर अवलंबून राहा. त्यासोबत दूध, दही, मूग डाळ, हरभरा यांसारखी प्रथिने देणारी आहारपद्धतीही आवश्यक आहे. आता कोणाला तिळगुळ कमी प्रमाणात घ्यावा किंवा टाळावा हे देखील समजूया. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गुळाचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित ठेवावं. जास्त स्थूलता असणाऱ्यांनीही मोजकंच खावं. ज्यांना तीळ खाल्ल्यावर ॲलर्जी होते अशांनी हा पदार्थ टाळावा. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी तिळगुळासोबत कोमट पाणी किंवा तूप यांचा वापर केला तर उष्णतेचा त्रास कमी होतो. अनेक जण विचारतात की बाजारात मिळणारा तिळगुळ खाल्ला तर चालेल का? तर मी नेहमी सांगते की घरचा ताजा बनवलेला पदार्थ सर्वात सुरक्षित असतो, कारण त्यात प्रमाण तुमच्या नियंत्रणात असतं आणि अनावश्यक तेल व साखर टाळता येते. यासोबत नियमित चालणे, हलकी व्यायाम प्रक्रिया आणि किमान 7 ते 8 तास झोप हेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा फक्त एक पदार्थ खाऊन एकूण जीवनशैली चुकीची ठेवली तर फारसा फायदा होत नाही. मित्रांनो, आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं नाही, तर चालताना उत्साह असणं, जिने चढताना आत्मविश्वास असणं आणि स्वतःच्या पायांवर उभं राहता येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तिळगुळ हा पदार्थ साठीनंतर एक सोपा पण प्रभावी आधार बनू शकतो. पुढच्या भागात मी तुम्हाला काही खास घरगुती उपाय आणि पाय मजबूत करण्यासाठी साधे पण उपयुक्त व्यायाम सांगणार आहे, जे तिळगुळासोबत केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होईल. त्यामुळे तिसरा भाग नक्की पहा. तोपर्यंत रोज थोडं चालणं सुरू ठेवा, तणाव कमी करा आणि शरीराला प्रेमाने सांभाळा, कारण निरोगी पाय म्हणजे आयुष्यभराचं स्वातंत्र्य. मित्रांनो, आता तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. ती म्हणजे तिळगुळासोबतच आपल्या दैनंदिन जीवनात कोणते छोटे छोटे बदल केल्यास पाय दीर्घकाळ मजबूत राहतील. कारण फक्त एक पदार्थ खाणं पुरेसं नसतं, तर शरीराला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी आधार देणं खूप गरजेचं असतं. 60 वर्षांनंतर जेव्हा स्नायूंची ताकद कमी व्हायला लागते तेव्हा 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे योग्य आहार आणि दुसरी म्हणजे नियमित हालचाल म्हणजेच व्यायाम. कारण ज्या स्नायूंचा आपण वापर करत नाहीत ते हळूहळू कमजोर होतात आणि मग अगदी साधं चालणं देखील अवघड वाटू लागतं. म्हणून मी नेहमी सांगते की रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणं ही आरोग्यासाठी औषधासारखी सवय आहे. तुम्ही शक्य असल्यास सकाळी हलक्या सूर्यप्रकाशात चालायला जा. त्यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे. सुरुवात हळूहळू करा. आधी 5 ते 10 मिनिटं, मग हळूहळू वेळ वाढवा. चालताना टाच आधी जमिनीवर ठेवून मग पुढचा भाग ठेवण्याची सवय लावा. यामुळे पायांवरचा ताण योग्य पद्धतीने विभागला जातो. दुसरा महत्त्वाचा व्यायाम म्हणजे टाच उचलणे. भिंतीचा आधार घेऊन सरळ उभे राहा आणि हळूहळू दोन्ही टाचा वर उचला आणि पुन्हा खाली आणा. हे रोज 10 ते 15 वेळा केल्यास पिंढऱ्यांचे स्नायू मजबूत होतात.
तिसरा व्यायाम म्हणजे गुडघे हलके वाकवून बसण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच अर्ध बैठक. हा अतिशय सोपा पण प्रभावी व्यायाम आहे. मात्र तो करताना वेदना जाणवली तर ताबडतोब थांबा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. चौथा महत्त्वाचा व्यायाम म्हणजे पाय ताणून ठेवणे. जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ ताणून घ्या आणि पावलांच्या बोटांकडे हात नेण्याचा प्रयत्न करा. यामुळे हॅमस्ट्रिंग स्नायू मोकळे राहतात आणि कंबरदुखीही कमी होते. यासोबतच सांध्यांमध्ये तेलकटपणा टिकून राहण्यासाठी शेंगदाणा तेल किंवा तिळाच्या तेलाने हलकी मालिश केली तर रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी जाणवतात. पण लक्षात ठेवा, मालिश नेहमी हळूवार आणि वेदनारहित असावी. आता झोपेबद्दल बोलूया, कारण झोप ही शरीराची दुरुस्ती करणारी प्रक्रिया आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास किंवा अपुरी झोप घेतल्यास स्नायूंना पुनरुत्पादनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे थकवा कायम राहतो. म्हणून दररोज 7 ते 8 तास शांत झोप घ्या. मी नेहमी सांगते की वेदना असल्या तरी पूर्ण विश्रांती घेऊ नका, कारण जास्त दिवस पडून राहिलात तर स्नायू अजून कमजोर होतात. चाळणी थांबवू नका, फक्त वेग कमी करा आणि स्वतःला त्रास होणार नाही अशा मर्यादेत राहून हालचाल सुरू ठेवा. आहारात तिळगुळासोबत मूग डाळ, उडदाची डाळ, हरभरा, दूध, दही, लोणी, साजूक तूप यांचा समतोल वापर करा. पालेभाज्या जसे मेथी, शेपू, चवळी भाजी यांचा समावेश करा, कारण यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण जास्त मीठ घेतल्यास शरीरात सूज येऊ शकते आणि पाय जड होतात. पाणी पुरेसं प्या, कारण शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की स्नायू पटकन ताणले जातात आणि वेदना वाढतात. आता काही सावधगिरी बाळगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जमिनीवर घसरट चप्पल किंवा सैल स्लीपर वापरू नका. जिने चढताना नेहमी पकड घेऊन जा. घरातल्या मार्गावर अडथळे ठेवू नका, कारण पडण्याचा धोका वाढतो. रक्तदाब, मधुमेह किंवा हाडं ठिसूळ होण्याचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही कठीण व्यायाम करू नका, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि उपचारही वेगळे असतात. अनेकांना वाटतं की आता वय झालं आहे, मग एवढ्या सवयी बदलून काय फायदा? पण मी नेहमी सांगते की शरीराला सकारात्मक बदल ओळखायला वयाची अट नसते. आपण आज सुरू केलं तरी शरीर हळूहळू प्रतिसाद देतं आणि पायांना परत ताकद येऊ लागते. फक्त धीर आणि सातत्य आवश्यक आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, मन मजबूत ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. कारण मन थकलं तर शरीर लगेच हार मानतं. स्वतःवर विश्वास ठेवा की मी निरोगी राहू शकते, मी चालू शकते. हे भाव जिवंत ठेवा. तिळगुळ हा तुमचा साथीदार आहे. बाकी तुमची सवय, तुमचा प्रयत्न आणि तुमचं प्रेम तुमच्या पायांना परत मजबूत करेल. त्यामुळे मित्रांनो, आजपासून छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. रोज थोडा तिळगुळ खा, नियमित चालत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. कारण पाय मजबूत असले की आयुष्य खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि आनंदी बनतं. आणि हा माझा उद्देश आहे की 60 नंतरही तुम्ही निरोगी, उत्साही आणि स्वतंत्र राहावं. हीच माझी मनापासून इच्छा आहे. मित्रांनो, जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तुमच्या मित्रांनाही हे माहिती सांगायला विसरू नका, कारण आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.